Good morning, student. I am Mr. Vikas Sahebra Ransing from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today, I will deliver ninth lecture on the topic aldehydes, ketones, and carboxylic acids. In last lecture, we have discussed the chemical properties of aldehydes and ketones. In this lecture, we have to discuss aldol कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन रिॲक्शन पाठीमागच्या पाठामध्ये आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणजेच काय, दोन रिॲक्टंटमधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करतोय आणि दोन्ही रिॲक्टंट एकत्र येतात आणि एक प्रॉडक्ट तयार होते. मग अल्डेहाइड आणि कीटोनमधला ऑक्सिजन आणि दुसरा रिॲक्टंट आहे, मग हायड्रॉक्झिलामाइन असेल, त्याचप्रमाणे हायड्रेझिन असेल, 2,4-DNP असेल, एक्सेट्रा. आपण ज्या रिॲक्शन बघितल्या त्यामधला हायड्रोजन आणि इकडचं ऑक्सिजन कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट होते, त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन्स आपण म्हणते. इथं आपण बघणार आहे अल्डोल कंडेन्सेशन. आता अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय आहे तर अल्डोल. आता अल्डोल म्हटलं की काय, अल्डिहाइड आणि अल्कोहोल म्हणजे प्रॉडक्ट जो आहे त्या प्रॉडक्टमध्ये अल्डिहाइड म्हणजे CHO ग्रुप आणि अल्कोहोलिक OH ग्रुप हे दोन्ही फंक्शनल ग्रुप एकाच कंपाऊंडमध्ये असतात. त्या कंपाऊंडला अल्डोल म्हटलं जाते. म्हणून अल्डोल मीन्स अल्डिहाइड प्लस अल्कोहोल फंक्शनल ग्रुप. आता अल्डिहाइड फक्त त्यासाठी हे अल्डोल कंडेन्सेशन होण्यासाठी कंडिशन्स आहेत. काय कंडिशन आहे बघा, अल्डोल ऑर कीटोन कंटेनिंग ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे कुठले अल्डिहाइड आणि कीटोन अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन आहे तर ज्या अल्डिहाइडमध्ये आणि कीटोनमध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तेच अल्डिहाइड तेच कीटोन आपल्याला काय करतायत, अल्डोल कंडेन्सेशन देतात. मग आता ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम कुठला धरायचा, जो आपला कार्बोनिल ग्रुप आहे COOH किंवा COOR हा जो आपल्याकडे ग्रुप आहे, अल्डिहाइडमध्ये CHO आणि कीटोनमध्ये COOR. आता हा जो कार्बन आहे, ज्या कार्बनला ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे त्याच्या नियरेस्ट जो कार्बन ॲटम आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचं. आता ॲसिटोन घेतलं तर दोन्हीकडे दोन कार्बन आहेत, ते दोन्ही अल्फाच आहेत. अल्डिहाइडमध्ये गेला तर एक हायड्रोजन आणि दुसरा कार्बन असतोय, तो कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्या अल्फा कार्बनवरती जेवढे हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते सगळे अल्फा हायड्रोजन ॲटम्स असतात. मग आता कंडिशन कळाली आपल्याला, कुठल्या अल्डिहाइड आणि कीटोन अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन आहे, ज्या अल्डिहाइडमध्ये किंवा ज्या कीटोनमध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तेच आपल्याला काय करायचे आहेत, अल्डिहाइड आणि कीटोन घ्यायचे आहेत. आणि ते काय करायचे आहेत, वॉर्म विथ डायल्यूट NaOH और डायल्यूट Na2CO3. मग काय होते, हे दोन मॉलिक्यूल मग ते अल्डिहाइडचे सेम पाहिजेत किंवा कीटोनचे घेणार असेल तर कीटोनचे दोन्ही मॉलिक्यूल सेम पाहिजेत, त्यांचं कंडेन्सेशन होते. म्हणजे दोघांमधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होते आणि त्यामुळं काय मिळते, इट गिव्ज बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और बीटा हायड्रॉक्सी कीटोन. त्याचं फर्दर आपण जर वॉर्म केलं डायल्यूट HCl बरोबर, त्यातून अगेन वॉटर मॉलिक्यूल निघून जातोय आणि क्रोटोन अल्डिहाइड तयार होतोय. मग आता यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन आहे. बघा द प्रॉडक्ट फॉर्म जो तयार झालेला आहे, दोन अल्डिहाइड सेम आहेत, दोन कीटोन सेम आहेत. कुठले घ्यायचे आहेत तर ज्या अल्डिहाइडमध्ये कीटोनमध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत ते दोन मॉलिक्यूल्स घेतले, त्यांचं कंडेन्सेशन झालं, वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व झाला, कंपाऊंड तयार झालं की ज्या कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड CHO ग्रुप असणार आहे आणि अल्कोहोल OH ग्रुप असणार आहे, त्यामुळे त्या कंपाऊंडला म्हणतोय काय, अल्डोल. द प्रॉडक्ट फॉर्म इज कॉल्ड अल्डोल. आता हा अल्डोल टर्म आपण डिराईव्ह केला आहे बघा, कॉम्बिनेशन ऑफ द टू वर्ड्स अल्डिहाइड आणि अल्कोहोलिक. दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत ह्या प्रॉडक्टमध्ये म्हणून त्याला आपण म्हणतोय अल्डोल कंडेन्सेशन. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल, वेन ॲसिटाल्डिहाइड. आता ॲसिटाल्डिहाइडमध्ये COOH त्याला नियरेस्ट कार्बन CH3 आहे, तो अल्फा कार्बन झाला, त्याच्यावरती 3 हायड्रोजन आहेत म्हणून त्याला 3 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. ते घेतले दोन मॉलिक्युल्स, वॉर्म केले डायल्यूट NaOH और Na2CO3 बरोबर, गिव्ज ॲसिटाल्डोल. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अल्डिहाइड ग्रुप असणार रिॲक्शनमध्ये प्रॉडक्टमध्ये आणि दुसरा अल्कोहोलिक ग्रुप OH पण असणार आहे. मग ते आपण परत काय करतो, विच ऑन फर्दर हिटिंग विथ ॲसिड लुजेस वॉटर मॉलिक्यूल गिव्ज क्रोटोना
अल्डिहाइड. बघा एक्झाम्पल, CH3 डबल बॉन्ड OH HCH2. हा CH3चा आहे इथला, मी फक्त HCH2 दाखवला आहे. C डबल बॉन्ड OH. मग आता यामध्ये काय होते, डायल्यूट NaOH बरोबर ट्रीटमेंट केली की CH3COH हा हायड्रोजन आहे तो इथं जातोय, इथं झाला CH, हा याला अटॅच झाला कार्बनला, म्हणून आला इथं CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजे हा COH ग्रुप अल्कोहोलिक आला आणि हा CHO आला, म्हणून ते झालं आपलं अल्डोल कंडेन्सेशन. दॅट इज कॉल्ड ॲज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेड ॲसिटाल्डेहाइड आहे. आता तेच आपण हिट केले, ॲसिड हिट, त्यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, हा OH आणि ह्यातला H रिमूव्ह झाला, म्हणून इथं डबल बॉन्ड आला. दॅट इज CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. या पद्धतीनं हे काय होते, अल्डोल कंडेन्सेशन होत असते. दोन मॉलिक्यूल घ्या अल्डेहाइडचे, दोन मॉलिक्यूल घ्या कीटोनचे. कीटोनची रिॲक्शन तुम्ही लिहायचे विद्यार्थ्यांना. इथं फक्त CH3 येईल, इथं फक्त CH3 येईल, बाकी काय फरक येणार नाही. इथं CH3 इथं CH3, त्यामुळे इथला आपला एक इथं हायड्रोजन राहणार नाही, इथं CH3 राहील, इथं डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड CH3 राहील. एवढा फक्त फरक आहे. तुम्ही स्वतः रिॲक्शन लिहायचे आहे. असे फक्त अल्डेहाइड ॲसिटाल्डेहाइड आणि ॲसिटोनची रिॲक्शन बघायची नाही, तर पुढच्या प्रोपॅनॉल्डेहाइडच्या रिॲक्शन्स घ्यायच्या आहेत. त्यानंतर ब्युटानॉल्डेहाइडचे घ्यायचे आहेत. कीटोनमध्ये पुढचे आपल्याकडे कंपाऊंड्स आहेत कीटोनचे, त्याच्याबरोबर रिॲक्शन आपल्याला करायचे आहे. हे प्रॅक्टिससाठी महत्त्वाचं आहे. कळालं का? या पद्धतीनं आपल्याला हा प्रोटोनॉल्डेहाइड याच्यामध्ये तयार होते. नेक्स्ट आहे याचं जनरल रिॲक्शन बघा, आता दिले R टॉयस ऑफ R. इथं R तुम्ही कुठलाही घ्या, CH2CHO ॲक्वेस NH, RCH2CHOH CHRCH. हा अल्डोल झाला, त्याला वॉर्म केला की RCH डबल बॉन्ड CRCH. ह्यामध्ये R तुम्ही कुठलाही घेऊ शकता, इथंही R कुठलाही घ्या. सो जे सेम रिॲक्शन्स आपल्याला इथं काय करता येईल, तयार करता येईल. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन दोन्ही. मी फक्त अल्डिहाइडचे रिॲक्शन दाखवते व्हिडिओमध्ये, तुम्ही घरी ज्यावेळेस अभ्यास करणार त्यावेळेस कीटोनसुद्धा करायचा आहे. नेक्स्ट क्रॉस. आता अल्डोल कंडेन्सेशन, अल्डोल कंडेन्सेशनच आहे, तिथं कंडिशन महत्त्वाचीच आहे. दोज अल्डेहाइड और कीटोन अल्डोल कंडेन्सेशन कुठले आहेत, विच कंटेनिंग ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, तेच दाखवणार. इथेही तेच आहे, फक्त क्रॉस. क्रॉस म्हटलं की काय, पहिला अल्डेहाइड वेगळा आणि दुसरा अल्डेहाइड वेगळा, पण दोघांमध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहेच, ही कंडिशन आहे, हे लक्षात ठेवा. तिथं डायल्यूट NaOH Na2CO3 वापरलं, इथं कॉन्सन्ट्रेटेड वापरते, एवढाच फरक आहे, बाकी काय फरक नाही, कंडिशन सेमच आहे. वेन अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन टेक्स प्लेस बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट अल्डिहाइड, देन इट इज कॉल्ड क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. हे अल्डोल कंडेन्सेशनच आहे, फक्त काय केलं आहे आपण, टेक्स प्लेस बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट अल्डिहाइड्स. पण कंडिशन काय, दोज अल्डिहाइड कंटेनिंग ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, तेच अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार, दुसरे दाखवणार नाहीत. एक्सेप्ट कोण आले मग, फॉर्माल्डेहाइड HCHO, HC नंतर Hच आहे, इकडेही Hच आहे, त्यामुळे तो दाखवणार नाही. बेन्झाल्डेहाइड घेतला, CHO आहे पण तो कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, पण तिथं डबल बॉन्ड आहे, तिथं कुठलाही हायड्रोजन नाही, म्हणून फॉर्माल्डेहाइड आणि बेन्झाल्डेहाइड हे दोन अल्डेहाइड असे आहेत, डज नॉट अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन और क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल बघा, CH3CH2CH डबल बॉन्ड O प्रोपॅनॉल्डेहाइड आपण घेतला, प्लस CH3C डबल बॉन्ड OH ॲसिटाल्डेहाइड. हे दोन्ही अल्डेहाइड वेगवेगळे आहेत. आता इथं काय होणार, हा H इथं जाईल, त्यानंतर बघा गेला इथं OH आलेला आहे, हा इथं आला, आणि हा CH2 इथं जॉईन झाला, CH2C डबल बॉन्ड OH. दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. प्रोपॅनॉल्डेहाइड प्लस ॲसिटाल्डेहाइड गिव्ज, बघा आपल्याला काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. जे अल्फा बीटा हा CHO ग्रुप, ह्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा, हा बीटा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. या पद्धतीनं आपल्याला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन दाखवता येते. फक्त काय करायचं, क्रॉसमध्ये दोन अल्डिहाइड वेगवेगळे घ्यायचे, परंतु कंडिशन विसरायची नाही, अल्फा हायड्रोजन पाहिजे. आता ह्या कार्बनच्या नियरेस्ट आहे हा अल्फा कार्बन, ह्याला 3 हायड्रोजन आहेत, ते अल्फा हायड्रोजन. ह्या कार्बनच्या शेजारी नियरेस्ट हा आहे, हा अल्फाच आहे, ह्याच्यावर 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे दोज
बोथ द अल्डेड्स अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन. पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणतोय. नेक्स्ट, कॅनिझोरोज रिॲक्शन. आता कॅनिझोरोज रिॲक्शनमध्ये काय आहे, ज्या अल्डोल कंडेन्सेशनमध्ये पार्टिसिपेट होत नव्हते अल्डेड ते कॅनिझोरोजमध्ये दाखवत आहेत, ती रिॲक्शन दाखवत आहेत. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन ऑफ दोज अल्डेड कंटेनिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे अल्डेड आणि कीटोनमध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, असे दोनच आपल्याकडे ॲसिड अल्डेड्स आहेत, एक फॉर्माल्डेड आणि बेन्झाल्डेड. ते अल्डोल कंडेन्सेशन दाखवत नाहीत, पण ते काय दाखवत आहेत, कॅनिझोरोज रिॲक्शन दाखवत आहेत. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक की ज्या दोन अल्डेडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, दॅट कंपाऊंड शोज कॅनिझोरोज रिॲक्शन. आता इथं काय होते, एक्झाम्पल बघितलं फॉर्माल्डेड आणि बेन्झाल्डेड. काय होते याच्यामध्ये, अल्डेड व्हेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा KOH घ्या, तिथं डायल्यूट होतं, इथं काय बदल झाला, कॉन्सन्ट्रेटेड. अंडरगोज अँड इंटरमॉलिक्युलर ऑक्सिडेशन रिडक्शन. इंटरमॉलिक्युलर ऑक्सिडेशन रिडक्शन होते, त्यामुळे एकाचं ऑक्सिडेशन होणार, एकाचं रिडक्शन होणार आणि काय मिळणार आहे, एक अल्कोहोल आणि एक ॲसिड. आता कोण अल्डेड आपल्याला ॲसिड देणार आहे आणि कोण आपल्याला अल्कोहोल देणार आहे बघा. वन ऑफ द मॉलिक्युल ऑफ अल्डेड इज रिड्यूस टू अल्कोहोल आहे, व्हाईल अदर इज ऑक्सिडाइज टू ॲसिड. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे CHO ग्रुप होता त्यामध्ये O वाढला, COH झाला, मग ते ॲसिड झालं, ते ऑक्सिडेशन. आणि इथलं एक रिडक्शन झालं, अल्कोहोल झालं. म्हणजे अशा पद्धतीनं काय होते, हे कॅनिझोरोज रिॲक्शन. म्हणजे फॉर्माल्डेड आणि बेन्झाल्डेड ही दोनच अल्डेड फक्त आपल्याला कॅनिझोरोज रिॲक्शन देणार आहेत की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आणि त्यामुळं एकाचं होणार रिडक्शन अल्कोहोलमध्ये आणि एकाचं ऑक्सिडाइज होऊन मॉलिक्यूल मिळणार आहे आपला ॲसिड. या पद्धतीचं कॅनिझोरोज रिॲक्शन आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता फॉर्माल्डेड इज वॉर्मिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड KOH गिव्ज सोडियम फॉर्मेट अँड मिथिल अल्कोहोल. आता इथे एकच आहे, टॉयस ऑफ HCHO फॉर्माल्डेड प्लस टॉयस ऑफ NaOH गिव्ज NaOH CH3OH प्लस सोडियम फॉर्मेट. ह्याचं हायड्रोलिसिस झालं की फॉर्मिक ॲसिड होणार आहे. या पद्धतीने ही रिॲक्शन होते. म्हणजे टॉयस ऑफ HCHO फॉर्माल्डेड प्लस NaOH गिव्ज CH3OH प्लस HCONA. ह्याचं हायड्रोलिसिस केलं की ॲसिड, हा अल्कोहोल झाला आणि ॲसिड झाला. या पद्धतीने बेन्झाल्डेडचं तेच आहे, पोटॅशियम बेन्झोएट मिळणार आणि बेन्झिल अल्कोहोल मिळणार. सेम आहे, फॉर्माल्डेडचे बेन्झाल्डेड ऑन वॉर्मिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड KOH गिव्ज पोटॅशियम बेन्झोएट अँड बेन्झिल अल्कोहोल. बघा हा बेन्झाल्डेड, हा इथं याला अल्फा कार्बन आहे, पण इथल्या कार्बनची व्हॅलन्स बघितली ती 1, ही 2 आणि 2 4, त्यामुळे इथं हायड्रोजन ॲटम नाही. याच्यावरती मात्र काय आहे, अल्फा कार्बन आहे, परंतु अल्फा हायड्रोजन नाही, म्हणून तो अल्डोल दाखवत नाही. मग कुठली रिॲक्शन दाखवतोय, कॅनिझोरोज रिॲक्शन दाखवतोय. म्हणून इथं बेन्झाल्डेड KOH इन MuH गिव्स पोटॅशियम बेन्झोएट आणि काय मिळालं, बेन्झिल अल्कोहोल. आता याचं हायड्रोलिसिस केलं की तर OH मिळणार, म्हणजे बेन्झोइक ॲसिड मिळणार थोडक्यात. या पद्धतीने ह्या कॅनिझोरोज रिॲक्शन. जसं आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन बघितलं तसं क्रॉस कॅनिझोरोज रिॲक्शन पण आहे. फॉर्माल्डेड आणि बेन्झाल्डेड रिॲक्शनहून अल्डेड आहेत दोन्ही, पण तिथेही अल्कोहोल आणि ॲसिडच मिळणार आहे. इथेही बदल काय होणार नाही, फक्त काय आहे ते वेगवेगळे अल्डेड्स आहेत म्हणून त्यांना आपण क्रॉस म्हणतोय. म्हणजे दोघांमध्ये आपल्याकडे ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन नाहीत, दोघंही रिॲक्ट होतात आणि आपल्याला काय मिळणार, बेन्झेनचं बेन्झिल अल्कोहोल मिळणार आणि फॉर्माल्डेडचे मिळणार सोडियम फॉर्मेट. म्हणजे जो बल्की ग्रुप आहे त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होईल आणि जो शॉर्ट ग्रुप आहे ज्याचं मॉलिक्युलर मास कमी आहे त्याचं ॲसिडमध्ये रूपांतर होणार. मग फॉर एक्झाम्पल बघूया, बेन्झाल्डेड अँड फॉर्माल्डेड आर हिटेड विथ स्ट्रॉंग NaOH gives benzyl alcohol and sodium formate. In this reaction, more reactive aldehyde gives oxidative product in crossed Kanizzarose reaction. Example बघा, C6H5CHO plus HCHO plus NaOH gives benzyl alcohol C6H5CH2H प्लस सोडियम फॉर्मेट. ह्याचं आपण हायड्रोलिसिस केलं की फॉर्मिक ॲसिडमध्ये. म्हणजे क्रॉसमध्ये लक्षात ठेवा वेगवेगळे अल्डेड्स आहेत. तिथं दोनच एक्झाम्पल आहेत, फॉर्माल्डेड आणि बेन्झाल्डेड. ही एकच रिॲक्शन की क्रॉसमध्ये आहे, तिथं मल्टिपल आहेत. हा फरक याच्यामध्ये लक्षात ठेवा. तिथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेड किंवा कीटोन मिळेल, इथं काय मिळणार आपल्याला, एक अल्कोहोल आणि एक ॲसिड मिळणार कॅनिझोरोजमध्ये. सो दॅट अबाउट द कॅनिझोरोज रिॲक्शन.
नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अल्डेट्स अँड कीटोन्स. आता ॲरोमॅटिक अल्डेड अँड कीटोनची रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ॲरोमॅटिक रिंगमध्ये. कार्बोनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, बाय इंडक्टिव्ह ॲज वेल ॲज रेझोनन्स इफेक्ट देतोय. Deactivating the benzene ring at ortho and para position and that result in the formation of meta product. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेस ॲरोमॅटिक अल्डेड कीटोन अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असतील त्यास मेटा डायरेक्टिंग प्रॉडक्ट हाच पॉसिबल आहे. ऑर्थो आणि पॅराला प्रॉडक्ट पॉसिबल नाही, हे लक्षात ठेवा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल हा बेन्झाल्डेड प्लस HNO2 कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर होते. यामध्ये आपण HNO2 घेतला आहे म्हणजे नायट्रिक ॲसिड बरोबर होते. इन प्रेझन्स स्मॉल ट्रेसेस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट गिव्ज मेटा डायरेक्टिंग म्हणजे 1 2 3 4 किंवा 1 2 3 या पद्धतीनं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज नायट्रो बेन्झाल्डिहाइड. हा बेन्झाल्डिहाइड तसाच आहे, हा नायट्रो ग्रुप आहे एम नायट्रो बेन्झाल्डिहाइड कारण हा मेटा पोझिशन आहे, पण हा झाला मेटा पोझिशन. दॅट इज कॉल्ड ॲज एम नायट्रो बेन्झाल्डिहाइड. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. हा आपला लास्ट पॉईंट आहे या टॉपिकचा. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. जसं आपण अल्डेडच्या बघितल्या, कीटोनच्या बघितल्या. अल्डेड चाललं की कीटोन येणार. अल्डेडमध्ये आणि कीटोनमध्ये फरक फक्त काय आहे, अल्डेडमध्ये CH आहे तिथं फक्त CH3 जोडायचं आहे, CH2 ग्रुप वाढवायचा, बाकी सगळी रिॲक्शन आहे तशीच, बाकी काही बदल नाही. मग आता केमिकल प्रॉपर्टीज बघूया आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या. पहिल्यांदा स्ट्रक्चर बघू कार्बॉक्झिलिक ग्रुपचं, COH ग्रुपचं. द कार्बॉक्झिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोफिलिक दॅन कार्बोनिल कार्बन ॲटम इन अल्डेड्स अँड कीटोन्स आहे. का? रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ द COH ग्रुप दाखवते. बघा ही रिॲक्शन. हा कार्बॉक्झिलिक ग्रुप C डबल बॉन्ड OH रेझोनन्स हायब्रिड होते. ह्याच्यावरती लोन पेअर्स आहेत इथं 2 2, हा इथं जातोय त्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय. अजून रेझोनन्स हायब्रिड झालं की हा इथला परत इकडचं काय होतं शिफ्ट होते, मायनस चार्ज होते आणि इकडं C डबल बॉन्ड OH आणि CO मायनस असे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन स्ट्रक्चर आपल्याला मिळते. मग आता यामध्ये हायब्रिडायझेशन कुठलं आहे तर ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे आपलं sp2 आणि बॉन्ड अँगल जर बघितला तर 120 आहे. बघा ट्रायंगल दिसतोय, हा इथे जोडला तर आपल्याला ट्रायंगल झाल्यागत दिसतोय, बरोबर का. मग ट्रायंगलमध्ये बॉन्ड अँगल किती असतोय 120 आणि त्यामुळे हायब्रिडायझेशन कुठलं आहे आपल्या याच्यामध्ये sp2, हे महत्त्वाचं आहे. आता स्ट्रॉंगर कुठलं ॲसिड असते तर ज्या ॲसिडचं pK व्हॅल्यू हे स्मॉलर असेल तेच ॲसिड काय असतं आपलं स्ट्रॉंगर असते. हे वाक्य सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती नेटला CETला प्रश्न विचारले जातात. दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बॉक्झिलिक ग्रुप. आता याच्यामध्ये काय आहे तर ऑल कार्बॉक्झिलिक ॲसिड डज नॉट हॅव काय सेम नाही आहे pK व्हॅल्यूज. म्हणजे pH आपण काढला त्याच्यावरनं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड आहे तो pK. आता तुम्ही हा 11वीमध्ये केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिक शिकलेला आहात. तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये हे महत्त्वाचं आहे. ओसवाल्ड डायल्युशन लॉ तुम्ही शिकला, त्याच्यावरनं Ka काढला डिसोसिएशन कॉन्स्टंट, pH बघितलं आणि त्या दोघांमधलं रिलेशन दॅट इज pK. म्हणजे कुठल्याही कार्बॉक्झिलिक ॲसिडचं pK व्हॅल्यू ही समान असत नाही, हे लक्षात ठेवा. हॅलोजन जर घेतला आपण तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि एक्झर्ट इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. सिमिलरली निगेटिव्ह चार्ज द कार्बॉक्झिलिक आयन इन द कॉन्जुगेट बेस ऑफ द हॅलोॲसिटिक ॲसिड गेट स्टॅबिलाइज्ड बाय मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. मायनस आहे म्हणजे मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट आहे ऑफ हॅलोजन अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द निगेटिव्ह चार्ज. मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे रेझोनन्स हायब्रिड आपण बघतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय तो स्टॅबिलाइज्ड बाय मायनस I इफेक्ट आहे ऑफ हॅलोजन अँड देअरफॉर higher the electronegativity of halogen, greater is the stabilization of the conjugate base. म्हणजे निगेटिव्हली चार्ज कार्बॉक्झिलेट आयन इन द कॉन्जुगेट बेस आहे आणि त्यामुळे हायर द निगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन ॲटम इज ग्रेटर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ द कॉन्जुगेट बेस. आणि म्हणून स्ट्रॉंगर इज द ॲसिड अँड स्मॉलर इज द pK व्हॅल्यू. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ॲसिडिटी जर बघितली आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडची पण कुठल्या
ॲरोमॅटिकची. तर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पण कार्बनचं जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे त्यामधला जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे आपलं sp2 आहे. हायब्रिडायझेशन एक्झर्ट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट -I आणि स्टॅबिलाइज होते कॉन्जुगेट बेसनं आणि इन्क्रीज विथ द ॲसिड स्ट्रेंथ ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड्स आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स घेतले आपण लाईक Cl, CN, NO2 increase the acidity of substituted benzoic acid while electron donating group like CH3, OH, OCH3, NH2 that decreases the acidity of सबस्टिट्यूटेड बेन्झॉइक ॲसिड. जर बेन्झॉइक ॲसिडमध्ये हे ग्रुप जर असतील तर त्यामुळे त्या बेन्झॉइक ॲसिडची ॲसिडिटी मात्र काय होते कमी होते. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने त्याची काय आपली ॲसिडिटी आहे. थँक्यू. इन दिस लेक्चर वी हॅव टू डिस्कस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. दॅट इज ॲसिडिटी बघितली आपण, स्ट्रेंथ आपण बघितली, सर्वात महत्त्वाचे त्याच्या यावरती CETला JEEला प्रश्न हे विचारले जाणार, नीटला सुद्धा. थँक्यू.